ज्या रेव पार्टीमध्ये छापा टाकला गेला पोलिसांनी किंवा पोलीस पोहोचले, जवळपास 156 लोक त्या रेव पार्टीमध्ये तरुण तरुणी सहभागी होत्या. त्यामध्ये 78 लोकांवरच पोलिसांनी एफआयआर केला आणि जे अंमली पदार्थाची टेस्ट होती ती फक्त 29 लोकांची तपासणी केली. यावरून काय समजायचं? कोणाला सोडलं पोलिसांनी? कुणाची पोरं होती तिथे? म्हणजे श्रीमंताच्या पोराला सोडून देणार, गरीबाच्या पोरावर कारवाई करणार, हे कशाचं धोरण? जर 178 त्या 156 लोक त्या ठिकाणी होते तर 156 लोकांवर गुन्हा दाखल का झाला नाही? कुण्या अधिकाऱ्यांची पोरं होती? कुण्या पॉलिटिशियनची मुलं होती? कुणाची मुलं होती? त्यांना का सोडलं? पैसे घेऊन सोडलं त्यांना? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तिकडे सगळी पार्टी चालली आणि त्यामध्ये जो काही पोलिसांचा रोल दिसतो तो पूर्णतः यातून कोणीतरी दुखावून ती तक्रार केली, नाहीतर हे राजरोसपणे पुण्याच्या परिसरामध्ये अशा पार्ट्या रेव पार्ट्या सर्रास चालल्या. इतक्या मोठ्या सगळ्यामधून ड्रग्स वापरला जातोय, तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि पोलीस झोपल्यागत महाराष्ट्रातील पोलिसांची परिस्थिती झाली. पोलीस आता निष्क्रिय झाल्यासारखे वागत आहेत. यावरून मला एवढंच म्हणायचंय की ह्या सर्वांची यादी आता आम्ही मागितली आहे. तिथे कोण कोण होते, कुणा 156 मध्ये कोण होते, कोण नव्हते, त्यांची नावं आम्ही मागितली आहेत. त्यामध्ये 78 लोकांवर जी काही कारवाई दाखवली गेली त्यामध्ये 78 कोण होते आणि फक्त 29 लोकांची टेस्ट का केली गेली याचाही जर माहिती मिळाली तर यामध्ये पोलीस, महाराष्ट्र पोलीस ही कोणावर कारवाई करण्यासाठी दजावत आहेत हे स्पष्ट होईल. आणि मला वाटतं या सगळ्यामधून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या रेव पार्ट्यामध्ये प्रशासनाचा, पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय या पार्ट्या घडूच शकत नाही आणि त्यासाठी या सर्वांची चौकशी करून कारवाई होण्याची अपेक्षा आहे.